नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 89. मागच्या भागात आपण पाहिलं की नामाचं रहस्य तिथे सांगितलं गेलं आहे. तर भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू नामाचे रहस्य जाणून मगच नामाचा विचार कर किंवा नामस्मरणात रुची घे, तेव्हा तुला त्यातील जे खास रहस्य आहे ते तुला उलगडेल. घेऊनी येथीचे वर्म जै विचारिशी हे नाम, तै केवळ हेची ब्रह्म जाणशी तू. म्हणजे या नामाचे रहस्य घे, जाणून घे, नंतर नामस्मरण कर आणि विचारपूर्वक मग तुला दिसून येईल की ओम तत्सत हेच ब्रह्म आहे. हे पहा अर्जुना, जेथून हे सर्व दृश्य जगत प्रकट होते तेथेच ओम तत्सत हे नाम जीवाला त्याच ठिकाणी पोहोचवते. ती वस्तू म्हणजे सर्व विशेषरहित असे शुद्ध परब्रह्म होय. त्याचा प्रत्यय आणून देणारे असे हे नाम अंतरंगभूत साधन आहे. हे जर नाही कळत असेल तर नुसते नामस्मरण करण्यात काही अर्थ नाही. ज्याप्रमाणे आकाशाला आकाशच आश्रय आहे, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाला भगवंताचाच आश्रय असल्यामुळे भगवान आणि नाव यांचा अभेद आहे. जसा एखादा नृत्यकार नृत्य करत असतो त्यावेळी नृत्य आणि नृत्यकार हे वेगवेगळे असत नाहीत. म्हणूनच भगवान जसा अनध्यस्त विवर्त रूप आहे तसेच त्याचे नाव पण अनध्यस्त विवर्त रूपच आहे, असे सर्व संत पण मानतात. आता पुढे तर इथे ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना वंदन करून आपला विषय पुढे नेतात. हे गुरुदेवा, हे सद्गुरुदेवा, तू त्रिगुणात्मक उपाधिरहित असा निर्मळ आहेस. सत्व रज तम असे 3 गुण असून प्रकृती किंवा अव्यक्तात या गुणांची साम्यावस्था आहे. त्यांच्यात क्षोभ निर्माण झाला की सृष्टीच्या निर्मिती वगैरे असं काही नाही, सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात होते. सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये हे 3ही गुण असतात. हे 3 गुण देहात असलेल्या अविनाशी आत्म्याला बांधून टाकतात. सत्वगुण निर्मल असल्यामुळे तो प्रकाशक, ज्ञानोत्पादक आणि सुखकारक असा असतो. पण मी सुखी आहे अशा अध्यासाने व ज्ञानसंगाने तो अध्यास आत्माला बद्ध करतो. अध्यास हा शब्द श्री शंकराचार्यांनी वेदांत सूत्राच्या उपोद्घात भाष्यात प्रथमच वापरला आहे. आत्मा त्याला ब्रह्म पण म्हणू शकता, अकर्ता अभोक्ता आहे असे श्रुती सांगते. पण व्यवहार करताना प्रत्येक मनुष्य मात्र मी करता, मी भोगता, मी हुशार, मी गोरा, मी काळा, मी या वर्णाचा, मी या गोत्राचा, मी या भागातला इत्यादी मानतो. त्यामुळे श्रुती व प्रत्यक्ष प्रमाण यात येणारा विरोध नाहीसा करण्याकरता व व्यवहाराची सिद्धी करण्यासाठी अध्यास ही संकल्पना स्वीकारल्या गेली आहे. वेदांतात अध्यास ही संकल्पना स्वीकारल्या गेली आहे. ज्या ठिकाणी जे नाही ते दिसणे याला अध्यास म्हणतात. लौकिकात याला भ्रम असे पण म्हणतात.
रजोगुण हा रंजनात्मक आहे. तो कर्मासक्तीमुळे देहात असणाऱ्या आत्म्याला बांधून ठेवतो, म्हणजे देहबुद्धी वाढवतो. व तमोगुण जीवाला मोहित करणारा असून तो प्रमाद, आळस आणि निद्रा यांच्या योगाने आत्मविचार किंवा आत्म अनात्म विचार करू देत नाही. हे गुरु कल्याणकारी, तू असा असून तू जन्म जरा रूपी मेघांच्या समूहाचा नाश करणार आहे. तू जन्म जरा रूपी मेघांच्या समूहाचा नाश करणारा सोसाट्याचा वारा आहेस. तुझा जय जयकार असो. जन्म जरा जलद जाळ प्रभंजन, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन असे तुझे रूप आहे. तू सर्व अशुभांचा नाश करणार आहेस. वेदशास्त्ररूपी महावृक्षाचे जे मोक्षरूपी फळ आहे ते तुझ्या कृपेमुळेच प्राप्त होते. श्री गुरुदेवा, संपूर्ण तूच एक आहेस. तू आईप्रमाणे ममताळू आहेस. जन्म मृत्यूरूप क्रीडेचा अंत करणार आहेस. तुझा जय जयकार असो. चंचल चित्ताचे प्राशन करून तू दोंदिल असा झाला आहेस, म्हणजे नित्य तृप्त आहेस. नामरूपात्मक जगताच्या रूपाने निरंतर प्रगट होण्याची लीला तुला फार आवडते. नामरूपात्मक जगताच्या रूपाने निरंतर प्रगट होण्याची लीला तुला फार आवडते. माया भ्रांतीमुळे जीवाला परमेश्वराच्या नामरूपात्मक सगुण रूपाने प्रगट होण्याचा व अंतर्धान पावण्याचा प्रत्यय वेगवेगळा येत असला तरी परमेश्वराचे नामरूपात्मक सगुण स्वरूप हे निरंतरच आहे. हे लक्षपूर्वक पाहायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. नामरूपात्मक जगताच्या रूपाने निरंतर प्रगट होण्याची लीला तुला फार प्रिय आहे. माया भ्रांतीमुळे जीवाला परमेश्वराच्या नामरूपात्मक सगुण रूपाने प्रगट होण्याचा व अंतर्धान पावण्याचा सुद्धा प्रत्यय वेगवेगळा येत असला तरी परमेश्वराचे म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने नामरूपात्मक सगुण स्वरूप हे निरंतर जसेच्या तसेच आहे आणि निरंतर आहे. म्हणजे ते सच्चित आणि आनंदमय पूर्ण ब्रह्म आहे. व्यापक, भेदरहित, निराकार ब्रह्म कसे आहे हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्याचे वर्णन ते असे आहे, ते तसे आहे, ते असेही नाही, ते तसेही नाही अशा पद्धतीने केले जाते. ब्रह्माला लावलेले प्रत्येक विशेषण जीवाला असलेल्या पदार्थ ज्ञानावरून ब्रह्मस्वरूपाचा अंदाज करायला शिकवतात. ब्रह्माला लावलेले प्रत्येक विशेषण जीवाला असलेल्या पदार्थ ज्ञानावरून ब्रह्मस्वरूपाचा अंदाज करायला शिकवतात. ते कसे ते पाहू. नित्य अशा पदार्थाशी असलेल्या भ्रांतिजन्य तादात्म्याच्या निवृत्ती करता. नंतर दुसरा शब्द शुद्ध. कार्यरूप प्रपंचाच्या धर्माशी असलेल्या तादात्म्याची निवृत्ती करण्यासाठी राग द्वेषादी रहित. तिसरा शब्द बुद्ध. सर्वदा ज्ञान या एका अखंड रसाने युक्त असलेले कारणभूत अज्ञानाच्या निवृत्ती करता. पुढचा शब्द मुक्त. अज्ञानकृत आवरणादिकाच्या तादात्म्याच्या निवृत्ती करता. नंतर सत्य. मिथ्यात्वाच्या व्यावृत्ती करता भूत भविष्य वर्तमान उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही काळी बाधित न होणारे चैतन्य. सत्य शब्दाचा अर्थ असा आहे, मिथ्यात्वाच्या व्यावृत्ती करता भूत भविष्य वर्तमान उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही काळी बाधित न होणारे चैतन्य. नंतर शब्द आहे अद्वय. दुसरे नसलेले, अखंड, एकरस, 5 प्रकारच्या भेदाशिवाय असणारे. नंतर अनंत, ज्याचा प्रारंभ व शेवट नाही असे परिच्छिन्नतेची निवृत्ती म्हणून अनंत.
स्वसंवेद्य ज्ञानरूप ज्ञानेंद्रिय आणि प्रमाणांनी न जाणले जाणारे म्हणजेच प्रमेय प्रमाण ही जी त्रिपुटी आहे या त्रिपुटीच्या निवृत्ती करता. नंतर सच्चिदानंद रूप सत म्हणजे वस्तू निरपेक्ष अस्तित्व. सत म्हणजे वस्तू निरपेक्ष अस्तित्व. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. आनंद म्हणजे विषय निरपेक्ष सुख जे आपल्या केवळ असणेपणात आहे हेच स्वरूप असलेले असणेपण. नंतर अनादी ज्याला आदी म्हणजे ज्याला सुरुवात नाही असे. चिरंतन म्हणजे अर्थात अंतरहित. तर हे अखंड पूर्ण असलेल्या श्री गुरुदेवा तू स्फुरत असलेला अत्यंत अमर्याद आनंदी असा आहेस. अविद्यादी दोष तुझ्या ठिकाणी कधीच नाहीत. अविद्या हा पंचक्लेशापैकी एक क्लेश होय. सत्वप्रधान प्रवृत्तीच्या मलिन सत्वप्रधान म्हणजे रज आणि तम गुणांनी युक्त असा अंश यालाच व्यष्टी अज्ञान असे वेदांतात म्हणतात. जागृतीत व्यष्टी अज्ञान बुद्धिरूपाने कळते आणि सुषुप्तीत ते व्यष्टी अज्ञानारूपानेच कळते आणि सुषुप्तीत ते व्यष्टी अज्ञान रूपाने कळते. ब्रह्म व्यष्टी अज्ञान आणि व्यष्टी अज्ञानात पडलेले ब्रह्माचे म्हणजे आत्म्याचे प्रतिबिंब या तिघांना मिळून जीव असे म्हणतात. अविद्येला जीवाचा कारण देह व पंचकोशातील आनंद कोश असे म्हणतात. अविद्या ही मलिन सत्वप्रधान अशा असल्यामुळे जीवाला देह म्हणजेच मी, जग सत्य आहे, मी भोगता आहे, मी करता आहे, हे माझे आहे, हे तुझे आहे, मी या वर्णाचा आहे, मी या गोत्राचा आहे, मी या रंगाचा आहे, मी या ठिकाणी राहणार आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे असे देह तादात्म्य निर्माण करून संसारात बद्ध करते. अविद्या ही जीवाला व्यापक ब्रह्मापासून वेगळी बनवणारी उपाधी आहे. अविद्या ही जीवाला व्यापक ब्रह्मापासून वेगळे बनवणारी उपाधी आहे. जीवाच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपावर अविद्येमुळे आच्छादन पडते. जीवाच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपावर अविद्येमुळे आच्छादन पडते. हे गुरुराया तुम्ही सदा सर्वदा मूळचेच दोषरहित असे आहात. तुम्ही स्वयंप्रकाश आहात म्हणजे तुम्ही स्वतःला स्वतःच प्रकाशित करता. दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची तुम्हाला अपेक्षा नाही आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकाशाने तुम्ही प्रकाशित होऊ शकत नाही. तुम्ही जगतरूपी मेघांच्या गर्भाला धारण करणारे आकाश आहात. तुम्ही अविद्यारूपी उपमानाचा नाश करणारे गजराज असे आहात. हे गुरुराया तुम्ही कामरूपी सर्पाचे गर्वहरण करणारे आहात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही भक्ताच्या प्रेमळ अंतःकरण रूपी मंदिरातील दीप असेच आहात. भक्त भाव भुवन दीप तापापह. भक्त भाव भुवन दीप तापापह म्हणजे चित्तातील परम शांती हीच तुला प्रिय आहे. माया भ्रांती आहे तोपर्यंत तू प्राप्त होत नाही. माया ही ब्रह्माचीच कल्पित केलेली शक्ती आहे. माया ही ब्रह्माचीच आपण कल्पित केलेली शक्ती आहे. युक्ती पुढे ती शक्ती टिकत नाही, पण शक्ती असल्यामुळे ती ब्रह्माहून वेगळी पण राहू शकत नाही. ती ईश्वराच्या अधीन आहे. जगताचे ती उपादान कारण आहे. माया सत असताहून विलक्षण अनादी परंतु शांत म्हणजे अंत असणारी आहे. माया म्हणजे मा अधिक या. मा म्हणजे जी नाही, या म्हणजे ती. मायेला तिच्या कार्यानुसार निरनिराळी नावे आहेत. ती अशी आहेत आणि ती काय आहेत हे आपण थोडे बघून घेऊ. प्रकृती. प्रकृती म्हणजे तमोगुण प्रधान जगाचे उपादान कारण. प्रकृती म्हणजे तमोगुण प्रधान जगाचे उपादान कारण. नंतर शक्ती. निर्मिती नंतरची माया, अघटित करून दाखवणारी शक्ती पण स्वतंत्र न राहणारी.
अघटित करून दाखविणारी शक्ती, पण स्वतंत्र न राहणारी म्हणजे ब्रह्माच्या केवळ आश्रयानेच राहणारी. नंतर अज्ञान, ब्रह्मावर आवरण घालून त्याचे ज्ञान न होऊ देणारी. अज्ञान म्हणजे ब्रह्मावर आवरण घालून त्याचे ज्ञान न होऊ देणारी. अविद्या, अविद्या ब्रह्मज्ञानाने नाश पावणारी, ज्ञानाला विरोधी, मी केवळ देह असे जिच्यामुळे दृढ वाटते ती. नंतर प्रधान, अव्यक्त प्रलयकाली ब्रह्मात बीज रूपाने राहणारे. अव्यक्त किंवा प्रलयकाली ब्रह्मात बीज रूपाने राहणारे जे आहे त्याला प्रधान म्हणतात. आता तुला भ्रांतीचे 5 प्रकार ते काय आहेत, जे की वेदांतात आहेत ते पाहू. जगत सत्वत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती. व्यापक ब्रह्म सर्वत्र असूनही, व्यापक ब्रह्म सर्वत्र असूनही त्याऐवजी मर्यादित असून भासणारे नामरूपात्मक जग खरे वाटणे. म्हणजे व्यापक ब्रह्म सर्वत्व असूनही असे न वाटता, म्हणजे त्याऐवजी ते मर्यादित असून नामरूपात्मक जग खरे पण आहे असे जे वाटते त्याला भ्रांती म्हणतात. नंतर भेद भ्रांती, आत्मरूप बिंबाचे बुद्धीत प्रतिबिंब पडल्यामुळे प्रतिबिंबित म्हणजे आत्मरूप बिंबाचे बुद्धीत प्रतिबिंब पडल्यामुळे प्रतिबिंबित त्याला चिदाभासन म्हणतात. तर हा प्रतिबिंबित जीव हा बिंबरूप आत्म्यापासून वेगळा वाटणे ही एक भेदभ्रांती आहे. नंतर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे व्यापार होतात. आत्म्याच्या सत्तेवर बुद्धीचे व्यापार होतात. बुद्धीशी झालेल्या तादात्म्यामुळे कर्तृत्व आणि भोक्तृत्व जीवाचे असून ते आत्म्याचे आहेत असे वाटणे. वस्तुतः जीवाचेच चुकीच्या धारणेने आहेत असे असून ते आत्म्याचे आहेत असे वाटणे. संग भ्रांती म्हणजे सत्य आत्मा आणि मिथ्या बुद्धी, सत्य आत्मा आणि मिथ्या बुद्धी यांचे मिथुनीकरण. अशा प्रकारे संघाची कल्पना केल्यामुळे ही भ्रांती निर्माण होते. नंतर शेवटची आहे विकार भ्रांती. अज्ञानामुळे अधिष्ठान ब्रह्मावर जगत हा विकार म्हणजे अध्यास होतो आणि अधिष्ठानाचे ज्ञान नसल्यामुळे जीव जगात हा विकार सत्य पण वाटतो असा तो भ्रम होतो. म्हणजे विकार शरीराला असून ते आत्म्याला होतात असे वाटणे म्हणजे विचार भ्रांती होय. म्हणजे विकार हे शरीराला असून ते आत्म्याला होतात असे वाटणे म्हणजे विकार भ्रांती होय. तर हे गुरुराया कल्पना रहित रूप किंवा निर्विकल्पता रूप हे फळ देणारा तू कल्पवृक्ष आहेस. आत्मचैतन्यरूप वृक्षाचे ब्रह्मज्ञान रूपी बीज अंकुरित करून वाढीला लावणारी तू सुपीक जमीन आहेस. तुझा जय जयकार असो. हे गुरुराया, कोणतेही विशेषण लावले तरी तुझ्या निर्विशेष स्वरूपाची स्तुती होऊच शकत नाही. सर्व व एकमेव सच्चिदानंद असलेल्या व त्याहून दुसरे काहीच नसलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी विशेष भाव असे लक्षण मुळात नसतेच. म्हणून कोणतेही विशेषण लावून तुझी स्तुती करण्याची मला अतिशय लाज वाटते. कारण विशेषणाच्या योगाने तुझे रूप दृश्य कोटीत येत असल्यामुळे तू त्या रूपाहून साक्षीत्वाने निराळाच राहतोस हे मात्र मी पक्के जाणतो. तथापि सागराची तो मर्यादा सोडत नाही अशी जी प्रसिद्धी मानली जाते ती जोपर्यंत चंद्रोदय होत नाही तोपर्यंतच खरी असते.
हे पहा, सोमकांतमणी द्रवरूप होऊन चंद्राला अर्ध देतो असे नाही, तर स्वतः चंद्रच त्याच्याकडून ते अर्धज्ञान करवून घेतो. वसंताचे आगमन झाले की आपोआपच वृक्षांना कोमल पालवी फुटते. ती कशी येते, काय येते हे कळत नाही, पण तसे पल्लवित होणे हे झाडांना काय किंवा वसंत ऋतूला काय थोपवून धरता येत नाही. कमलिनीच्या सूर्यकरांचा स्पर्श झाला, कमलिनीला सूर्यकरांचा स्पर्श झाला की ती निसंचोक होऊन उत्फुल्ल होते, प्रफुल्लित होते, पूर्णता उगवते. म्हणजे त्या करांचे आलिंगन सौख्य अनुभवण्यास तीच आपले पाकळ्या रूपी बाहू जणू पसरविते. पहा, पाण्याचा स्पर्श झाला म्हणजे मीठ आपला पाणीपणा किंवा देहभाव विसरतो. वरील प्रमाणे हे गुरुराया, मी जेव्हा तुमचे चिंतन करू लागतो तेव्हा तुमच्या या फैलावलेल्या रूपाने मी पण व्यापला जातो आणि त्यामुळे अखंड भोजन झालेला नुसत्या ढेकळा देऊ लागतो तसे माझे होते. जेथे मला तुझे स्मरण होते तेथे माझे मी पण मला भासत नाही, तूच भासतोस. मलाही तूच केले आहेस. त्यामुळे माझा मीपणा देशोधडीला गेलेला आहे. माझे मीपण दौडून देशे, माझे मीपण दौडून देशे. पण तुझी स्तुती करण्याचे माझ्या वाणीला वेळ लागले आहे. मीपणा आणि देहादिकांचा विसर पडून कर्तृत्व स्फुरणपूर्वक जे स्तुती इत्यादी प्रकार होत नाहीत, तर सर्व सहजासहजी आणि प्रेमाने होते. नाहीतर तुमची स्तुती करण्याकरता गुणी अगुणी विशेष निर्विशेष असा द्वैतभाव मनात ठेवावालाच लागतो. पण महाराज, आपण एकजिन्सी अफूट असे एक अखंड लिंग असे आहात. तेथे गुणी अगुणी असा भेद करता येत नाही. मोती फोडून त्याला परत जोडणे हे बरे की तो न फोडता तसाच ठेवणे बरे? मी जर तुमचा सेवक झालो तर तुमच्यावर स्वामीपणाचा आरोप येतो. तुम्हाला माता पिता म्हणाले तर तुम्हाला सांसारिक मातृपितृपदाच्या दोषारोपाचा विटाळ जडतो. हे श्रीगुरु, तुम्हाला सूर्य व अग्नी म्हणणेही अयोग्य आहे, कारण तुम्ही माझ्या अंतरांगात आहात. सूर्य व अग्नीची तुम्हाला उपमा दिल्यास तुम्हाला अंतःकरणातून बाहेरच काढण्यासारखे होईल. म्हणून काही न बोलणे हीच तुझी स्तुती होय. एका मौना वाचून दुसरा कोणताच अलंकार तुमच्यावर अंगावर चढवता येत नाही आणि तुम्ही चढवू पण देत नाही. म्हणून काही न बोलणे हीच तुमची पूजा होय. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, काही न होणे हेच तुझ्या सानिध्य असणे होय. तरी पण भ्रमाने एखादा वेळा नाना प्रकारचे आलाप करतो, तशी माझी ही तुमच्या स्तुतीची बडबड तुम्ही सहन करा. परब्रह्माच्या निर्गुण स्थितीचे वर्णन करण्याकरता ज्या भाषेचा वापर होतो तीच भाषा सगुण स्वरूप असलेल्या सद्गुरूच्या स्थितीच्या वर्णनात येथे झाली आहे. ज्ञानानंतर निर्गुण तेच सगुण आणि सगुण तेच निर्गुण होते. निर्गुण असगुणात अज्ञानकाळी भासणारा भेद आता राहत नाही. एकरस अशा परब्रह्म स्वरूप सद्गुरूचे ठिकाणी कोणताच गुण नसल्यामुळे कोणतेच विशेषण वापरून त्याची स्तुती ही जेव्हा केली जाईल तेव्हा ती केवळ भेदालाच करून होते. म्हणून हे श्री गुरु, आता तुम्ही गीतेच्या खऱ्या अर्थावर मुद्रा लागल्यामुळे तो अर्थ बंदिस्त झाला आहे. ती मुद्रा तोडा आणि गीतेचा खरा अर्थ सांगण्याकरता माझ्या वाणीला समर्थ करा. म्हणजे गीतार्थाचे सार मोत्याच्या मुदीप्रमाणे सुंदर भाषेत मी सांगेल. यावर निवृत्तीनाथ म्हणतात, अरे असे अधिक किती बोलशील? अशी वारंवार विनंती करण्याचे काही कारण नाही. परिसानी लोखंडाला वारंवार घासावे लागते का? तेव्हा श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे तुमचे बोलणे म्हणजे जणू तुमचा हा प्रसादच होय. आता माझ्या निरूपणाकडे लक्ष द्या. नमस्कार.